तुमच्या किंवा तुमच्या मुलाच्या कानातून पाणी, पू किंवा रक्तासारखा द्रव कधी आला आहे का? अनेक लोक याकडे साधी गोष्ट म्हणून पाहतात. काही जण कानात तेल टाकतात तर काही जण कापसाच्या काड्या वापरतात. पण ही चूक पुढे मोठी समस्या निर्माण करू शकते. काही वेळा कान वाहणं हे फक्त संसर्गाचं लक्षण असतं, तर काही वेळा कानाचा पडदा फाटल्याचंही लक्षण असू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कान का वाहतो याची कारणं, लक्षणं, उपचार आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे सविस्तर जाणून घेणार आहोत. आता पाहूया कान वाहणं म्हणजे काय. कान वाहणं म्हणजे कानातून कोणताही द्रव बाहेर येणं. हा द्रव वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. स्वच्छ पाण्यासारखा द्रव, पिवळसर किंवा पांढरा पू, रक्तमिश्रित द्रव आणि दुर्गंधीयुक्त चिकट स्त्राव. हा स्त्राव कोणत्या प्रकारचा आहे यावरून डॉक्टरांना संभाव्य कारणाचा अंदाज येऊ शकतो. लहान मुलांमध्ये ही समस्या जास्त दिसते कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण विकसित झालेली नसते. आता पाहूया कान वाहण्याची प्रमुख कारणं. पहिलं आहे कानाचा संसर्ग. हे सर्वात सामान्य कारण आहे. बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे कानात संसर्ग होतो, त्यामुळे आत पू तयार होतो. हा पू बाहेर पडू लागला की कान वाहतो आणि यासोबत ताप, कानदुखी आणि ऐकायला कमी येणं अशी लक्षणं दिसू शकतात. दुसरं आहे कानाचा पडदा फाटणं. मोठा आवाज, दुखापत किंवा तीव्र संसर्गामुळे पडदा फाटू शकतो. पडदा फाटल्यानंतर अचानक कानातून पू किंवा रक्त येऊ शकतं आणि काही लोकांना त्यानंतर वेदना कमी होतात, पण त्यामुळे समस्या संपली असं समजू नका. तिसरं आहे कानात वस्तू घालणं. कॉटन बड, हेअरपिन, मॅचस्टिक किंवा इतर वस्तूंनी कान साफ करण्याचा प्रयत्न केल्यामुळे कानाला जखम होऊ शकते. यामुळे संसर्ग होऊन कान वाहू शकतो. चौथं आहे पाण्यामुळे होणारा संसर्ग. स्विमिंग पूल, नदी किंवा घाण पाण्यात पोहल्यावर काही लोकांच्या कानात संसर्ग होतो. यालाच अनेकदा स्विमर्स इयर म्हणतात. पाचवं आहे बुरशीचा संसर्ग. विशेषतः पावसाळ्यात किंवा कानात सतत ओलावा राहिल्यास बुरशी वाढू शकते. यामुळे खाज, दुर्गंध आणि स्त्राव येऊ शकतो. आता पाहूया कान वाहण्यासोबत दिसणारी लक्षणं. पण जर खालील लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. तीव्र कानदुखी, ताप, ऐकायला कमी येणं, कानात सतत आवाज येणं, चक्कर येणं, दुर्गंधीयुक्त पू, कानाजवळ सूज येणं ही लक्षणं गंभीर संसर्गाची असू शकतात. आता पहा कोणत्या चुका करू नयेत. कानात तेल टाकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही इयर ड्रॉप्स वापरू नका. कॉटन बड वापरू नका. कानात पाणी जाऊ देऊ नका आणि उपचार अर्धवट सोडू नका. यावर काय उपचार करायचे ते पहा. डॉक्टर कानाची तपासणी करून कारण शोधतात. गरजेनुसार औषधं, अँटीबायोटिक्स किंवा योग्य इयर ड्रॉप्स दिले जातात आणि काही वेळा कानाचा पडदा मोठ्या प्रमाणात फाटला असेल तर शस्त्रक्रियेची गरज लागू शकते. कान वाहणं ही साधी समस्या नाही. वेळेवर योग्य उपचार घेतल्यास ऐकण्याची क्षमता सुरक्षित राहू शकते आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते. त्यामुळे कानातून कोणताही असामान्य स्त्राव दिसल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी ENT तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि अशीच वैज्ञानिक आणि विश्वासार्ह आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी घरगुती संजीवनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.